विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ध्यास प्रबोधिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. 12 जुलै 2026 ला झालेली जी गट क ची मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला होता की महाराष्ट्रातील वलेनकोंड हे मंदिर मत्स्य अभयारण्य कोणत्या नदीवर आहे. आता हा सोर्स कुठल्याही रूट असणाऱ्या पुस्तकांमध्ये कव्हर झालेला नव्हता. हा तसा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन प्रत्येक जणांनी मांडलेला होता आणि याचं उत्तर तुम्ही का न दिलेलं आहे ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. विषय असा आहे की अशा प्रकारचे जे आउट ऑफ द बॉक्स टॉपिक आहेत ते आपल्याला कुठून कव्हर करायचे आहेत. तर आपलं महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे जिस्ट ऑफ महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकामधल्या 8व्या चॅप्टरमध्ये प्राणी संपत्ती आणि वनसंपत्तीमध्ये ही गोष्ट आपण ऍड केलेली आहे. महाराष्ट्रामधील मत्स्य अभयारण्य तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये आदिवासींद्वारे जतन केलेली पवित्र मत्स्य आहेत. आता हे मत्स्य अभयारण्य किंवा फिश तुमचे जे अक्वेरियम्स आहेत ते तुम्ही रूढ अर्थानं केलेले अक्वेरियम्स नाहीयेत, तर आदिवासी ज्या आदिम जमाती आहेत सह्याद्री पर्वतातल्या त्यांनी पावित्र्य म्हणून जतन केलेली मत्स्यले आहेत आणि अशी महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता वालेनकोंड जो की काळ नदीवरती आहे महाड रायगड जवळ. अजून 2 तुमच्याकडे आहेत. एक आहे तुमचं टेकपोळे जे की पुण्याजवळच्या पानशेत जवळ माणगाव या ठिकाणी आहे कडुना नदीच्या ठिकाणी, आणि त्यानंतर वैतरणा नदीच्या आसपास तिळसे हे सुद्धा पवित्र मत्स्य अभयारण्य आहे. अशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला आपल्या जिस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र भूगोलाच्या द्वितीय आवृत्तीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की खरेदी करा. आत्ता जी तुमची गट क ची पूर्व परीक्षा आहे 2026 ची तलाठी, AMUI, क्लर्क, महसूल सहाय्यक इतर सर्व पदांच्या परीक्षांसाठी हे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. अगदी 160 पानांमध्ये असा कंटेंट आपण दिलाय, प्रिसाइज कंटेंट, आणि सोबतच 2020 ते 2026 याचे PYQ सुद्धा आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेत. त्यामुळे नक्की खरेदी करा. महाराष्ट्राचा भूगोल जिस्ट ऑफ महाराष्ट्र, लेखन आणि संपादन प्रेमराज चव्हाण. धन्यवाद सर्वांना. ऑल द व्हेरी बेस्ट.